मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. संक्रांतीच्या दिवशी सूर्यांना जल अर्पण करणे खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. त्यामध्ये थोडे लाल अक्षित आणि काळे तीळ टाकून सूर्यांना जल अर्पण करावे. जल अर्पण करताना सूर्यदेवांचा मंत्र म्हणावा आणि सूर्यांना जल अर्पण करावे. आजच्या दिवशी दानांना खूप महत्त्व आहे. आजच्या दिवशी आपल्या हातून कोणते ना कोणतं दान हे झालं गेलं पाहिजे. तर 3:30 वाजतापासूनचा काळ हा पुण्यकाळ म्हणून समजला जातो, 6 वाजेपर्यंत. आणि बघू शकता सुंदर अशी पूजा मी केलेली आहे. मंदिर पूर्ण क्लीन करून घेतलं आणि मंदिराचे कापड जे पिवळ्या कलरचे होते ते काढून टाकले आणि लाल कलरचे कापड मी टाकून घेतले. भांडेसुद्धा लिक्विडनं घासायला काढले. बाळकृष्णाचा पिवळा कलरचा ड्रेस पलटून दुसरा रेड कलरचा ड्रेस मी घालून दिला आणि सुंदर बाळकृष्ण सजले. अशी ही सुंदर दिवसाची सुंदरशी देवपूजा. ते भोगीच्या दिवशी मुगाची खिचडी आणि वालाच्या शेंगाची भाजी केली जाते. याचा मान आहे आणि त्याचाच नैवेद्यसुद्धा देवांना दाखविला जातो. आणि त्याचप्रमाणे तिळगुळ करून तिळगुळसुद्धा देवांना भोगीच्या दिवशी दिला जाते. हा गावरान वालाची शेंग आहे आणि हिचा काढून त्याची भाजी छान लागते. सुकीसुद्धा आणि रस्सासुद्धा या भाजीला करता येते. तर मी पूर्ण भाजी निसून घेतली आणि वालाच्या शेंगाची भाजी आणि मुगाची खिचडी नैवेद्यासाठी लावली. बघू शकता साधी सिंपल भाजी मी झटपट करून घेतली. आणि आज हा नैवेद्य भोगीच्या दिवशी दाखविला जातो देवांना. आणि इकडे थोडे तीळ टाकून छान भाकरी करून घेतल्या. मला एक कमेंट आली, छान मीठ म्हणजे काय? मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे जे व्रत असतात त्या व्रतामध्ये शांबालेनी खाण्याच्या कोणत्याच पदार्थात मीठ घातले नाही. त्यामुळे सर्व पदार्थ अडणी आणि बेचव झाले. त्याचप्रमाणे मिठाशिवाय खाण्याची चव ही कधीच समजत नसते. तर शांबालेनी राजाला समजावले की तिच्या वडिलाच्या राज्यातले सार म्हणजे त्या समुद्रातले आहे हे मीठ. तर असो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि दुसरी कमेंट म्हणजे संक्रांतीच्या दिवशी सुंदर असं नातं निर्माण केलं. मला दम नाही पण दम मात्र देता येतो. असो, तुम्ही केलेल्या कमेंटबद्दल आणि दिलेल्या प्रेमाबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आज तीळ भाजून घेतले आणि तिळगुळ करून घेतलं. त्याचबरोबर अर्धी वाटी शेंगदाणे 1 वाटी शेंगदाणे आणि 2 वाटी तीळ मिक्सरमधून बारीक केले. थोडं जाडसरच ठेवायचे, दाताखाली आले पाहिजे असे. आणि ज्याच वाटीने आपण शेंगदाणे आणि तीळ घेतले त्याच वाटीने 3 वाट्या गूळ घ्यायचा. 1 चम्मच तूप टाकून त्यामध्ये 3 वाटी गूळ टाकून थोडं किंचितसं पाणी टाकून गूळ छान बुडबुडे येऊ द्यायचे, म्हणजे थोड्या प्रमाणात. आणि नंतर हे जे बारीक केलेलं मिश्रण त्यामध्ये टाकायचं. लाडू कधीच चुकणार नाही, छान बनतो बघा. आणि गरम असतानाच हे लाडू बनवून घ्यायचे. पूर्ण लाडू मी असे बनवून घेतले. थंड झालं का ते लाडू वळायला थोडा त्रास जातो. जेव्हा आपल्याला थोडंसं गरम असेल तेव्हाच लाडू बनवून घ्यायचे. आमच्या आहोंनी इथे वाहण्यासाठी शेतातून फ्रूट आणले. ऊस, पेरू, चना आणि संत्र. बोरं मात्र विसरले. आमच्या इथे हे सर्व फ्रूट मिळून वाण केलं जातं. 5 रंगाचं फ्रूट त्यामध्ये मिक्स केला जातो. आज भरला मी हिरवा चुडा आणि ही माझी संक्रांतीची साडी. सवासिनींनी हातात हिरवा बांगडा भरणं खूप शुभ असते संक्रांतीला. तर तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.